नमस्कार मित्रांनो, मी आहे ट्रॅव्हलर नंदेश आणि आज मी पुण्याहून निघालोय कुंभे वॉटरफॉल पाहण्यासाठी। जोराचा पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यात हा रस्ता म्हणजे निसर्गप्रेमीसाठी एक वेगळाच अनुभव आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ आला नव्हता आणि पाऊस चालू झालाय, तर हे नजारे जर बघायचे तर आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागत होतं। तर मी काढली माझी गाडी आणि मी थेट आलोय तामिनी घाटामध्ये आणि या ठिकाणाहून आम्ही जाणार आहोत कुंभे वॉटरफॉल पाहण्यासाठी। तामिनी घाटात येतात सर्वत्र धबधबे दिसू लागतात। डोंगर रांगा, पाऊस, धुके आणि धबधब्यांचा आवाज खरंच मन मोहून टाकतो। पण हो, या सौंदर्यासोबत आपल्याला सेफ्टी देखील खूप महत्त्वाची आहे। इथं रस्त्यात एक बाईक आणि कारचा अपघात झालेला मला दिसला, म्हणून मित्रांनो, पावसाळ्यात ड्राईव्ह करताना जपून गाडी चालवा आणि नेहमी सावध राहा। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तामिनी घाटातून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा काळजी घेणे किती गरजेचं आहे हे पहा। गाडी आहे ही 4 व्हीलर आणि हा 2 व्हीलरचा ॲक्सिडेंट झालेला या ठिकाणी। गाडीची कंडिशन बघा कशी झालेली आहे। एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा गाडी चालवता त्यावेळेस तुम्ही तुमचं नियंत्रण ठेवा गाडीवरती आणि हेल्मेट खूप गरजेचं आहे, हेल्मेट घाला। घाट ओलांडून पुढे जाताना डोंगर पोखरून बनवलेल्या वाटेवरून गेल्यावर कुंभे वॉटरफॉलचं पहिलं दृश्य आपल्याला दिसतं। मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे कुंभे वॉटरफॉलच्या जवळ आणि कुंभे वॉटरफॉलच्या जवळ येत असताना सुरुवातीला आपल्याला हा पाठीमागे एक बोगदा लागतो आणि हा बोगदा क्रॉस करून आपल्याला पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कुंभे वॉटरफॉलचा एक व्ह्यू पॉइंट आहे तो पाहायला मिळतो। बराचसा हा पाण्याचा फ्लो खाली दरीमध्ये कोसळतो आणि त्याचंच रूपांतर कुंभे वॉटरफॉलमध्ये होतं। कोणीही याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण पाण्याचा फ्लो पाहूनच लक्षात येते की खाली जाणं खरंच खूप खतरनाक होऊ शकतं। पाय घसरला तर डायरेक्ट आपण दरीमध्ये पण जाऊ शकतो आणि आपला जीव जाऊ शकतो। त्यामुळे स्थानिकांनी दिलेल्या नोटीसचं पालन करा आणि या बॅरिकेडच्या पुढे कोणीही जाऊ नका। गावकऱ्यांनी इथं काही सेफ्टी नोट्स, बोर्ड्स लावलेले आहेत जे की खरंच आपण पाळायला पाहिजे। खरं तर आपण निसर्गाची रिस्पेक्ट करायला पाहिजे। जेव्हा आपण या अशा ठिकाणी येतो तेव्हा हुल्लडबाजी न करता आपल्याला दुरून जेवढं पाहता येतं आणि जेवढा आनंद घेता येतो तेवढा घ्यावा। ठिकाणी एक असा पॉइंट आहे ज्या ठिकाणावरून लोक पुढे जाऊन रिस्क घेतात आणि अशा ठिकाणी जाऊन आपला जीव गमावतात। मला वाटतं की अशा ठिकाणी जाऊन आपला जीव गमावण्यापेक्षा दुरून आपण या निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे। आणि शेवटी समोर येतो तो अप्रतिम कुंभे वॉटरफॉल। डोंगरातून कोसळणारा हा प्रचंड वॉटरफॉल म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच। मित्रांनो, आपल्याला हा समोर जो दिसतोय तो हा कुंभे वॉटरफॉल आहे आणि त्या समोर त्या ठिकाणी जो पॉइंट दिसतोय तो रिस्की पॉइंट आहे, ज्या ठिकाणी लोक जाऊन आपला जीव गमावतात। दूरूनच बघितल्यानंतर एवढं खतरनाक वाटतंय आणि त्या ठिकाणाहून एवढ्या छोट्याशा जागेवरून लोक तिथं त्या पॉइंटला जातात आणि तिथून पाय घसरून बऱ्याच जणांनी आपला जीव गमावलेला आहे। तर मला वाटतं की त्या ठिकाणी जाण्यापेक्षा या ठिकाणी उभा राहावं आणि या ठिकाणाहून हा दिसणारा सुंदर वॉटरफॉलचा नजारा या ठिकाणाहून अनुभवावा।
मित्रांनो, इथे एक ठिकाण आहे जिथून धबधब्याचा एक वेगळा व्ह्यू दिसतो. हा पॉइंट खूपच धोकादायक आहे आणि अनेकांनी इथून खोल दरीत पडून आपले प्राण गमावले आहेत. म्हणूनच माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया तिकडे जाऊ नका. निसर्गाचा आनंद घ्या, पण सुरक्षित राहूनच. तर मित्रांनो, हा होता माझा कुंभे वॉटरफॉलचा अनुभव. निसर्ग खरंच खूप सुंदर आहे, पण त्याचा आनंद घेताना सेफ्टी सगळ्यात आधी. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रॅव्हल नंदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. तर मित्रांनो, परत भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि या निसर्गाचा आनंद घ्या.